पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ। मुंबईत पेट्रोल 106 रुपये 50 पैशांवर तर डिझेल 93 रुपयांवर। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव वाढल्याचा फटका। परदेशी प्रवासावर कोणताही अतिरिक्त कर नाही। परदेश प्रवासावर निर्बंध लादण्याचा प्रश्नच नाही। खासगी वृत्तवाहिनीच्या दिलेली माहिती खोटी, पंतप्रधान मोदींचं आवाहन। जगभरात पेट्रोल डिझेलच्या किमतीत मोठी वाढ। भारतात मात्र 3.5% दरवाढ। इंधन बचत करता येईल तेवढी करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पंतप्रधान मोदी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच। आपल्याकडे देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ। पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आव्हानावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। एलपीजीच्या पुरवठ्याबाबत भारत यूएई मध्ये सामंजस्य करार। भारताची ऊर्जा सुरक्षा अधिक मजबूत होणार। भारताच्या यूएई सोबत संरक्षण तंत्रज्ञान व्यापार करार। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तर 30 जून पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार, फडणवीसांचा पुनरुच्चार। अंबानी काजू उत्पादकांचा मोर्चा निघण्याआधीच पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। राजू शेट्टींसह हर्षवर्धन सकपाळ हा महादेव जानकरांना पोलिसांनी फरफटत नेलं। आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांच्या पदाचा उल्लेखच नाही। तटकरेंच्या नावापुढे फक्त लोकसभा नेते असा उल्लेख। 29 एप्रिलच्या पत्रामुळे तटकरे आता प्रदेशाध्यक्ष आहेत की नाही अशा चर्चा। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार। तटकरे पटेल यांच्याबाबत सुरू असणाऱ्या चर्चांबद्दल बैठक। पक्षातील कथित अंतर्गत कलहावर चर्चा होणार। शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढील सुनावणी। प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची कोर्टाकडे विनंती। तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा, सरन्यायाधीशांनी खडसाव। मनोज जरांगेंकडून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची घोषणा। उद्याच्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणार। शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचा जरांगेंचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड आरोपीला सीबीआयकडून अटक। केमिस्ट्री लेक्चरर पीव्ही कुलकर्णीला पुण्यातून अटक, तो मूळचा लातूरचा असल्याची माहिती। नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार। विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार। पुनर्परीक्षेचं शुल्क नाही। पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती। पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटीलांविरोधात चार्जशीट दाखल। शासकीय जमीन परस्पर खरेदी केल्याचा आरोप। पहिल्या चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटलांचं नाव नव्हतं। मानखुर्दमध्ये नवीन सेंट्रल जेल उभारलं जाणार। घाटकोपर मानखुर्द लिंक रोड लगतची 11 एकर जागा मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द। महसूल मंत्री बावनकुळेंसह मंत्री मंगलप्रभात लोढा यांची उपस्थिती। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरणी दोघांना शिक्षा। जयेश पुजारी आणि अफसर पाशाला 5 वर्षांचा सश्रम कारावास। 100 कोटींच्या खंडणीसह जीवे मारण्याची दिली होती धमकी।